जय सच्चिदानंद. तुम्हा सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. आज पहिल्यांदाच आलायत असं कोण कोण आहे? अरे वा. टी व्हीवर सत्संग पाहणारे? हा, खूपच छान. टी व्हीवरून खूप काही माहिती तर मिळतेच. हे दादा भगवान म्हणजे कोणती व्यक्ती नाही आहे की ज्यांची पूजा करावी. स्वतःही म्हणायचं की मी दादा भगवान नाहीच आहे, मी तर ज्ञानी पुरुष आहे. आणि दिसतायत ते तर एम पटेल. पण अंतरंगात प्रकट झालेला आत्मा, आतील आत्मा, तो दादा भगवान आहे. त्याला स्वतःही नमस्कार करायचे. प्रत्येक जीवमात्राच्या अंतरंगातला आत्मा तोच भगवान आहे, तोच परमात्मा आहे. पण त्याची ओळख झाली नाही आहे. अनोळखी आहे तोवर स्वतः अज्ञानीच आहे. ओळख झाल्यावर तो स्वतः ज्ञानी होतो. त्यांना 1958मध्ये ज्ञान झालं होतं. त्यांचा लहानपणापासून हाच शोध होता. जग दुनिया कोणी बनवली, आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे, कर्मांचं बंधन कशामुळे होतं, कर्मांपासून मुक्ती कशी मिळवू शकतो, हे जग चालवणारा कोण आहे, ह्या जगाचं वास्तव काय आहे, त्याचा शोध घ्यायचे. आणि त्याच गोष्टीचं 1958मध्ये त्यांना ज्ञान प्रकट झालं. त्यामुळे साऱ्या जगाच्या हकीकतीच्या ज्ञानाचा अनुभव आला. आणि त्या अनुभवाच्या ज्ञानाला त्यालाच अकर्म विज्ञान म्हटलं जातं. संसारामध्ये राहूनही नवरा बायको आई वडील मुलं नोकरीधंदा करत करत आत्म्याच्या साक्षात्काराची प्राप्ती होऊ शकते आणि संसार व्यवहारही पूर्ण होऊ शकतो. बरं, हा काही नवा धर्म, काही नवा संप्रदाय नाही आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच ज्ञान दिलं होतं. युद्ध करताना राजपाठ राणी वैभव सगळं असूनही आत्म्याचा साक्षात्कार करून दिला. आणि नंतर ती लढाई लढतानाही अकर्मदशा, कर्म करतानाही अकर्मदशा, आणि आतून कर्मबंधन झालं नाही आणि त्याच जन्मात मोक्ष मिळाला. तेच हे ज्ञान आहे. संसारात राहूनही आत्म्याचा साक्षात्कार होऊन संसारात राहून तमाम दुःखांपासून मुक्तीचा अनुभव मिळू शकतो. यात मुख्य गोष्ट तर हीच आहे की मी स्वतः कोण आहे ते जाणून घ्यायचं आहे. जे काही नाव दिलं जातं, दीपक माझं नाव आहे, तर जन्म झाला म्हणून नावानेच हाक मारणार दीपक दीपक. पण मी तेच मानायला लागलो की मीच दीपक आहे. ही तुझी मम्मी आहे, हे तुझे पप्पा आहेत, तू मोठा झाला आहेस, तू हे नको करूस, तू ते कर. अज्ञानपणामुळेच सांसारिक लोक माहिती देतात. ज्ञानी भेटले मग सांगितलं दीपक हे शरीराचं नाव आहे, तुम्ही स्वतः आत्मा आहात. आणि फक्त शाब्दिक नाही तर आपल्यात ती जागृती सुरू व्हायला लागते. अनुभव लक्ष प्रतीती असं ज्ञान प्राप्त होतं. आणि तेवढंच महत्त्वाचं हे आहे की करणारा कोण आहे, चालवणारा कोण आहे, संसारातला कर्ता कोण आहे, तेही ज्ञान प्राप्त होतं. या संसारात राहूनही अज्ञानतेमुळे कर्म बंधन होणं चालूच होतं. आता असं काही ज्ञान मिळालं आहे की स्वतः कोण आहे, कर्ता कोण आहे, त्यामुळे मग नव्या कर्मबंधनातून मुक्तता मिळेल आणि कर्माचं फळ तर भोगावंच लागेल. ते समता भावनेने पूर्णही करू शकू. असं हे आध्यात्मिक विज्ञान आहे. हा काही नवा धर्म, नवा संप्रदाय नाही आहे. आत्मा, अविनाशी तत्वांची जाणीव, साक्षात्काराची प्राप्ती, असं हे आध्यात्मिक विज्ञान आहे. यात वाईट सोडून द्या, चांगल्याची कास धरा, शुभ आणि अशुभ दोन्हींपासून मुक्त होऊन शुद्ध तत्वामध्ये येण्याचा मार्ग आहे. संसारात तर हे वाईट सोडा, चांगलं अनुसरा. पण वाईट किती सोडलं, चांगलं किती ग्रहण केलं तरी त्यातून पुण्याचा लाभ होईल आणि पुण्याच्या फळाने संसारात सुखशांती संपत्ती भोगण्यासाठी यावं तर लागेलच. पण नवकर्म बनलंच नाही तर, कर्मच न बनलं तर मोक्ष तर होईल. म्हणजे हा मोक्ष मार्ग आहे. संसारात राहूनही कर्म बंधनातून मुक्ती कशी मिळेल त्यासाठीचा मार्ग आहे. आणि हा सत्संग, प्रवचन,
देत राहणार असं नाही आहे. थोडे काही प्रश्नही आपण विचारू शकता. तुमच्या ज्या काही अडचणी असतील उत्तरं जरूर मिळवू शकता तुम्ही, आणि कसं आपण आत्मधर्मात पुढे जाऊ शकू त्याच्या मार्गासाठी मार्गदर्शनही मिळेल. आता काही प्रश्न जे आले ते बघूया आपण. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. मी प्रभात कुमार जना. हां. ॲक्च्युली प्रश्न असा आहे की आपला जो आत्मा तो तर ज्ञातदृष्ट आहे. आता आपण त्याला जे डेव्हलप करतो तेव्हा तो कसा डेव्हलप होतो, त्यामागे त्याची काय भूमिका असते, इगोइझमची भूमिका काय असते त्यात? नाही, इगो मूळ आत्मा अंतरंगात प्रकाशमान झालेला आहे, न्यायकच स्वभाव. हां त्याबद्दल अज्ञानता असल्यामुळेच अहंकार उभा ठाकतो. हां स्वतःला माहितीच नसतं मी कोण आहे. होय. मी प्रभात कुमार आहे मानल्यामुळेच अहंकार उभा ठाकलाय, आणि तो अहंकार स्वतःच्या अज्ञानतेमुळे अहंकार उभा ठाकलाय. होय. तो अहंकार वेगळा आहे आणि स्वतः वेगळे आहेत, आणि मूळ आत्मा तर त्याच्या पुढे आहे. पण आता आपल्याला हे माहिती आहे की मी कोण आहे, ते जाणून घेतलं तर अहंकार बाजूला होईल. बघा, आपण घरातून बाहेर पडलो तर सूर्यप्रकाशात आपली सावली पडते ना, हां ती सावली आहे आणि आपणही आहोत, आणि प्रकाशही आहे. आपण घरी आलो तर सावली पडणार नाही, पण प्रकाश तर आहेच आपल्या जागी. तसं आपल्या अज्ञानतेमुळेच अहंकार उभा ठाकलाय. मी प्रभात कुमार आहे. अहंकारानंतर बुद्धी काम करायला लागते. बुद्धी अहंकारामुळे आपलं कर्मबंधन हे होणं सुरू होतं, आणि जेव्हा कर्मफळ येतं तेव्हाही आपल्याकडे अज्ञान आहेच आहे. म्हणजे मी केलं, मी प्रभात कुमार आहे असं मानल्यामुळेच पुन्हा नवी कर्मबीजं पेरतात. आता मात्र ज्ञान मिळाल्यावर स्वतःला कळतं की मी प्रभात कुमार नाही, मी शुद्ध आत्मा आहे. तर ही जागृती मिळाल्यामुळेच नवं कर्मबंधन होणं बंद होऊन जातं. म्हणजे ॲक्च्युली ज्या ॲक्टिव्हिटीज आपण करत असतो, रिलिजियस ॲक्टिव्हिटीज, इथे समजा आता ज्ञान घेण्यासाठी आलेलो आहोत आणि आपण ज्ञान देत आहात, मग त्यात म्हणजे काय इगोइझमचे काम आहे का काही? नाही, इगोइझम नाही. मग व्यवस्थितचं आहे का? व्यवस्थित तर संयोगितवर घेऊन येतात. म्हणजे हे काय की आधी मीही अज्ञानी होतो, ज्ञान मिळाल्यावर ज्ञानी झालो. म्हणजे ज्ञानीच्याच आधारे ज्ञान मिळतं. हां म्हणजे इंजिनियर असेल किंवा कोणी नाही का, मुलाला ABCD शिकवायचं असेल तर शिक्षक हवेत की नको? होय, म्हणजे नक्कीच. शिक्षकांकडे ज्ञान आहे, हां ते ज्ञान देतील तेव्हा मुलांना ज्याचं ज्ञान नाही आहे ते ज्ञान त्यांना मिळेल. हां तसंच इथे ज्ञानींकडून ज्ञान मिळतं. इथे आपल्याला म्हणजे मी कोण आहे त्याचं ज्ञान प्राप्त होतं. ठीक आहे. अज्ञानी असेल तर त्याच्याकडे ज्ञान नाही आहे, त्याच्याकडे संसारी ज्ञान आहे, आणि सांसारिक ज्ञान मिळतंही, पण सांसारिक ज्ञानामुळे संसारात प्रगती होईल आणि आत्मज्ञानामुळे मुक्ती मिळेल. पण आत्मज्ञान कुठून मिळेल तर आत्मज्ञानींकडून. होय, म्हणून जे आत्मज्ञानी आहे त्यांच्याकडे या आलात तर ते सांगतील, आणि त्या प्रकारे तुम्ही आत्मज्ञान प्राप्त कराल. अहंकार मध्ये येत नाही अजिबात. अज्ञानी जोवर होतो तोवर अहंकार होता, तोपर्यंत रागद्वेष होते, बुद्धी होती, तुझं माझं सगळं काही होतं. पण ज्ञान मिळालं आणि स्वयंज्ञानी झालात, त्यामुळे आता हा अहंकार, ममता, रागद्वेष, आग्रह, मताग्रह सगळं काही सुटलं. कृष्णा गोपालदास. मनावर कंट्रोल राहत नाही आणि चुकीच्या गोष्टी बोलणं तिकडे जास्त लक्ष जात, तर कृपया काय नाव आहे त्याबद्दल. तुमचं? कृष्णा गोपाल दास. हां, तसा कंट्रोल करायची गरज नाही मनावर, त्याकडे बघण्याची गरज आहे. जसं मुलांचं बघा, इथे नाही का, इकडून तिकडे जातील, तिकडून वर चढतील, खाली उतरतील, बघा, मनही सांगत राहील, त्याचा धर्मच आहे विस्तृतपणे सगळं काही सांगणं. जसा कानाचा धर्म आहे ऐकणं. आपली खूप इच्छा असते की कोणाचा एक शब्दही ऐकू नये, पण समजा 2 लोक ओरडत असतील तर कानावर आपोआप आवाज पडतोच. कानाचा ऐकणं धर्म आहे. इथे सुगंध आहे, इकडे घाणेरडा वास आहे, आपली इच्छा नसते दुर्गंधी सहन करायची, पण नाक आपण असं धरून ठेवतो. तसं डोळ्यांचा धर्म बघणं आहे. तसंच मनाचा धर्म विचार करणं. म्हणजे मन आपला धर्म निभावेल ते जाणून घ्या. आपण आपल्या धर्माची कास धरा. मी स्वयं कोण आहे? आपला धर्म हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, इंद्रिय सगळे काय करतायत ते बघणं जाणणं, तो आपला स्वतःचा धर्म आहे. आपण स्वयं कोण आहोत ते ओळखा आणि स्वतःच्या धर्मात राहा. मग हे मन कंट्रोलमध्ये ठेवावं नाही लागणार, त्याला स्थिरही करावं लागणार नाही, ते दखलही देणार नाही आपल्यामध्ये. आणि दुसरं, आपण आपल्या स्वक्षेत्रात राहायचं. ते मन वर वर जात डिस्चार्ज फळ देत राहील,
समजलं का तुम्हाला? चुकीच्या गोष्टींकडे फार जास्त लक्ष जात जातं. असेल, पण आपल्यामुळे कोणाचं नुकसान झालं तर माफी मागायची. हे भगवान, ज्या कोणा व्यक्तीबाबत कधी विकारी असे विचार आलेत, निगेटिव्ह विचार आले, तर प्रतिक्रमण मी करतोय. त्या व्यक्तीच्या अंतरंगात शुद्धात्मा भगवान वसलेत, त्या भगवानांना स्मरून माफी मागायची. त्यामुळे मनातल्या हळूहळू मग समाप्त होतील निगेटिव्ह सगळं वाईट चुकीच्या भावना. अनिशा दास. जय सच्चिदानंद पूज्यश्री. माझा आत्ता तरी काही प्रश्न नाही आहे. मी 2018 पासून आपला सत्संग टी व्हीवर बघत आली आहे आणि खूपच आवडतो. आपल्या खूप साऱ्या गोष्टी समजतात आणि मी ज्ञान नाही घेतलं आहे तरीही मला खूप काही समजत होतं आणि त्यामुळे माझे समाधानही सहज होत होतं. आपला सत्संग बघूनच आणि माझ्या घरी म्हणजे कोणालाही माहिती नव्हतं की जेव्हा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना ते समजलं नाही आणि मला हे बघायला मनाई करायचे सत्संग. पण मी खूप मम्मीला समजावून आणि आज त्यांना खूप मनवून घेऊन आली आहे. इकडे मम्मी बसली आहे इथे. नमस्कार. तर मला आपल्याकडून बस एवढाच आशीर्वाद हवाय की मी ज्ञान घ्यावे आणि ज्ञानात पुढची खूप प्रगती करावी आणि अभ्यास शिक्षणात लक्ष घालावे. चांगले शिक्षण पूर्ण करून मी बरोबर. काहीतरी बनावं हो, असा बरोबर आहे. आशीर्वाद द्यावा आणि कुटुंबासाठी काहीतरी बरोबर करावं. आहे. आमची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. फॅमिलीची कंडिशन सुद्धा, पापाही म्हणजे खूप काही कमवत नाहीत. आपल्याकडूनच मला आशीर्वाद हवा आहे की ज्ञान घेऊन मी पुढची प्रगती करावी अवश्य. असा आशीर्वाद द्यावा. अगदी बरोबर. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. पूजा कर्माकर. जय सच्चिदानंद पूज्यश्री. सासऱ्यांबरोबर ॲडजस्टमेंट होत नाही. माझे सासरे आहेत ना, खूप दारू पितात आणि घरी येऊन शिव्या देतात. म्हणून हरकत नाही, त्याबाबत मौन ठेवायचं. शुद्धात्म्याला प्रार्थना करायची, यांना सच्ची समज मिळो, सच्चे चांगलं निमित्त मिळो, कुसंगापासून व्यसनांपासून दूर राहो. हे शुद्धात्मा भगवान यांना शांती मिळावी अशी कृपा करा. प्रार्थना करायची आणि तोंडाने काही वाईट शब्द बोलायचे नाहीत आणि ओरडायचंही नाही, भांडण नाही करायचं. प्रेमाने, बिचाऱ्यांना वाईट सवयी लागल्या आहेत त्यामुळे चुकीचे व्यवहार घडत आहेत. आपण प्रार्थना करायची आणि शांतपणे घरात प्रेमाने त्यांच्याशी व्यवहार करायचा. आपल्याकडून जेवढा त्यांना विरोध केला जाईल तेवढे ते भांडण जास्त करतील. त्यांना त्यात मजा येईल. तुमच्याकडून दुःख देणं बंद करा आणि शुद्धात्म्याकडे प्रार्थना करा. मग त्यांना प्रेम वाटेल, कधीतरी आपलं म्हणणंही ऐकतील, कधी सत्संगातही येतील, ज्ञान घेतील, कुसंगतीतून व्यसनातून सुटतील. त्यावर उपाय हाच आहे, आपल्याकडून दुःख देणं बंद करा. वाईट सवयी सुटण्याची संधी तिथूनच सुरू होईल. समजतंय आता तुम्हाला? जय सच्चिदानंद. सगळ्यांनी घरातली एकच गोष्ट लक्षात ठेवा, शक्यतो ज्ञान घेतल्यावर घरात आरती सुरू करा, अशी मग जय जयकार चालू करा. असं वातावरण, माहोल सगळं बदलून टाका, ज्यामुळे आपोआप त्यांना स्वतःलाही शांतता वाटेल आणि त्या शांततेमुळेच हळूहळू कुसंगत सुटेल. त्यांनाही कधीतरी सांगायचं, चला चला सत्संगाला जाऊया, आशीर्वाद मिळेल. हे दारू सोडा, दारू सोडा, दारू सोडा, सोडा दारू, हे असं ओरडत नाही राहायचं. त्यांचा कधी मूड असेल तर सांगायचं, तुम्हाला हे असं आवडतं का? म्हणतील नाही आवडत. मग आतून माफी मागाय, भगवान माझी दारू सुटावी, कुसंग सुटावा, व्यसन सुटावं अशी मला शक्ती द्या. बस एवढी प्रार्थना करा आतून. कधी ना कधी ती सुटेलच. तशी तर प्रार्थना करतेच पण त्यातली रीत समजून घ्या. आपण त्यांना सांगणार सोडा, बंद करा, कधी सोडणार का समजत नाही, कधी सुधारणार तुम्ही, हा माणूस काय. आपण आपल्याकडून हे समजून घ्यायचं आहे की त्यांच्या वर्तनात, आचरणात आला आहे दोष त्यांची समज बदलेल, अभिप्राय बदलेल, तेव्हा आचरण बदलेल. समजलं आता हे? भांडणं करतात ना, त्यामुळे त्यांच्याशी बोलावेसेच वाटत नाही. हो, मग बोलू नका, पण आतला शुद्धात्मा जरूर पहा. हा. तर ज्ञान घेतल्यावर दृष्टी मिळेल की आतून शुद्धात्मा आहे, वरचं पॅकिंग आहे आणि आत शुद्धात्मा आहे. सासरे वेगळे आहेत, आतला शुद्धात्मा वेगळा आहे. शुद्धात्म्याकडे प्रार्थना करायची आणि जेव्हा ते काही शब्द बोलतील तेव्हा आपल्या मनामध्ये प्रार्थना चालू करायची की शुद्धात्मा भगवान यांना शांती लाभावी अशी कृपा करावी, यांचं व्यसन सुटेल अशी कृपा करावी. प्रार्थना चालू करायची. जय सच्चिदानंद. विश्वजित प्रधान. पूज्यश्रींचे चरणी कोटी कोटी नमन. माणसाच्या अंतरंगात काय भगवानांचा निवास असतो? जर करत असतील तर माणूस जेव्हा वाईट कर्म करत असतो, गुन्हा करतो, कोणावरही अत्याचार करत असतो किंवा कोणाद्वारे खून केला जातो, तेव्हा माणसाच्या आत वसलेले भगवान त्याला का नाही थांबवत? भगवंतांच्या अस्तित्वावरच पडदा टाकला, वरून डांबर चोपडून बंद केलं सगळं. भगवान बघूच शकत नाहीत आपल्याकडे. भगवान तर पहिल्यांदाच आपल्याला सूचित करतात, हे चुकीचं आहे. आपण ऐकत नाही, आपण बुद्धीचंच ऐकतो, म्हणून पुन्हा त्यावर
आवरण येतं आणि नंतर अहंकार बुद्धी. आता वर्चस्व त्यांचंच आहे, राजे झालेत ते. भगवानांना तर कैदेत डांबल्या त्यांनी. भगवान आहेतच आहेत. हे ज्ञान घेतल्यावर भगवान सत्तेवर येतील, गादीवर येतील. अहंकार बुद्धीचं राज्य संपेल. नंतर पहा वेगाने हळूहळू एका अवतारात आपल्या अनंत अवतारांचं नुकसान भरून सुद्धा निघेल. भगवान आहेत पण भगवान सत्तेत नाही आहेत अजून, आवरणाखाली गेलेत. कैद्यासारखी अवस्था आहे त्यांची. आणि इथे ही बुद्धी अहंकार अशी कामं करतायत. बुद्धी आपला स्वार्थ, आपला फायदा, दुसरं जगवत मरोत आपला फायदा व्हायला हवा. अहंकार बुद्धीचं हेच काम चालू आहे. भगवान तर अंतरंगात आहेतच आहेत, पण भगवानांचा आपणही भगवंतांचा ऐकत नाही, बुद्धी अहंकाराचंच ऐकतो. भगवंतांचं अस्तित्व तर आपल्याला माहितीच नव्हतं. आज दादांच्या ज्ञानाबद्दल ऐकल्यावर हे सुरू झालं, भगवान माझ्या अंतरंगात आहेत. भगवंतांचं काम काय? प्रकाश देणं. जीवमात्राला, चोराला चोरी करायची असेल तरी प्रकाश मिळेल, दानशूराला दान द्यायचं असेल तरी प्रकाश मिळेल. ते काहीही करत नाहीत आणि करून घेतही नाहीत. आपले बुद्धी अहंकार कर्म बांधतात आणि कर्माचं फळ म्हणून चोरीचं कार्य घडलं जातं. दुसऱ्या अवतारात दान द्यायची भावना केली, दुसऱ्या अवतारात दान द्यायचं कार्य होईल. भगवंतांच्या उपस्थितीत प्रकाश. जसा सूर्यनारायण उगवतो, कोणी खिसा कापेल, कोणी भाजी शिजवेल, शेती करेल, पण त्यात सूर्यनारायण काहीच करायला येत नाही. ते प्रकाश देतात. तुम्हाला काय करायचं आहे ते करा. हां, ते काय म्हणतात की तुम्हाला सुटायचं आहे, शांती हवी आहे, आनंद हवा आहे, सुख हवं आहे, तर आमची भक्ती करा. आम्हाला ओळखा आणि आमची भक्ती करा. त्यामुळे तुम्ही आमच्याबरोबर याल आणि मग आनंद परमानंदच राहील. आणि आमच्या नजरेसमोर राहाल. संसाराच्या दृष्टीमध्ये राहिला तर सुख दुःख भोगावंच लागेल. जी म्हणजे लोक चांगली कामं करतात त्यांच्यासोबत नेहमी वाईटच का घडतं? हां, ते वाईट घडतं ते पूर्वकर्माचं फळ आहे. चांगलं होतं त्यावेळी त्याचं चांगलं बीज पेरलं आहे, त्यामुळे भविष्यात चांगलं होईल. पण आत्ता जे मिळतं ते फळ आहे. आज जो वाईट व्यवहार घडतोय तेही कर्माचं फळ आहे. काहीतरी वाईट बीज पेरले आहेत, त्यामुळे वाईट फळ येणार वाईटाचं. समजलं आता हे? समजलं. थँक्यू. जय सच्चिदानंद. गणेशचंद्र सिंह. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. पूज्यश्री, माझा प्रश्न असा आहे की रूट कॉज ऑफ कर्मबीज काय आहे? कर्मबीजाचा रूट कॉज अज्ञानता आहे. अज्ञानता. काय नाव आहे तुमचं? गणेशचंद्र सिंह. आता तुम्ही गणेशचंद्र सिंग आहात की सिंगचंद्र गणेश आहात? ते स्वतःलाच माहीत नाही मी स्वतः कोण आहे. तिथूनच नंतर मीच गणेशचंद्र सिंग मानलं. तिथूनच कर्मबीज सुरू झालं. होत आहे त्याला कळत नाही आहे कोण करत आहे, म्हणून मीच केलं. नाही का? चांगलं झालं तर मी केलं म्हणतात ना लोक. बिघडलं तर बघ रे तुझ्यामुळे झालं, त्या माणसाने असं, किती शिव्या देतील. चांगलं झालं तर आपल्यामुळे, मीच म्हणजे मी हे केलं म्हणणं त्याला कर्ता भावांकार म्हटलं जातं. तोच कर्मबीजाचं कारण आहे. अज्ञानता. कोण करता हे जाणत नाहीत, मी स्वतः कोण आहे ते जाणत नाहीत. अज्ञानतेने कर्म बांधतात आणि आजचं त्याचं आयुष्य हे जन्मापासून मृत्यूपर्यंत कर्माचं फळ आहे. त्यात काही करू शकत नाही, भोगावं तर लागणारच. फळाच्या वेळी बीज सुधारू शकतो किंवा नवीन बीज न पडू देणं हे करू शकतो. न पेरली जाणं तो पुरुषार्थ करू शकेल. तो पुरुषार्थ मनुष्याच्या हातात आहे, पण त्याला माहीत नाही आहे की कुठे पुरुषार्थ आहे. म्हणून बीज फळ भोगतो तेव्हा बीज टाकत राहतो. त्याची पुन्हा दुसऱ्या जन्मात फळं भोगावी लागतातच. समजलं का आता तुम्हाला? हो. असंही वाटतं की कोणते चांगले भाव किंवा कोणते वाईट भाव ज्यामुळे कर्मबीज पेरली जातात, ते तर त्याचे रूट कॉज काय आहे? तेच अज्ञान. आपल्याला वाटतं की हे चांगलं आहे आणि नाही का, सगळ्या आयांना वाटतं की मुलांना सगळं चांगलंच शिकवते, संस्कार करते, पण मुलाला वाटतं सगळा दिवस कटकट करत राहते. म्हणजे आपल्या दृष्टीने वाटतं की मी चांगलं करतोय, पण समोरच्याला विचारलं तर तो कंटाळलेला असतो. म्हणजे असं हे चांगलं वाईट कोणाला दादाजींनी काय सांगितलं, चांगलं आहे का खरं आहे, यापेक्षा कोणालाही दुःख दिलं गेलं ते सगळं चुकीचं आहे. कोणालाही दुःख होऊ नये असा व्यवहार करा तरी खूप झालं. चांगलं खरं त्याच्या आग्रहात पडू नका. समजतंय का आता तुम्हाला? होय पूज्यश्री. जय जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. हो बोला.
मी फुलकुमारी बोलतीये. हो बोला. हे माझ्याबरोबर 2 पाहुणे आलेले आहेत. हं, मी तर 2010 मध्येच ज्ञान घेतलं हं. होतं. पण त्यानंतर इतरांना आमच्या घरातल्या कोणाकोणाला घ्यायला लावले इथे सर्वांबरोबर. पण आता 2 पाहुणे आलेले आहेत, पण त्यांनी कोणाची तरी दुसऱ्याची दीक्षा घेतली आहे आणि म्हणून त्यांना हे ज्ञान समजत नाहीये. म्हणून आपण त्यांना ते जरा समजवावे. ते म्हणजे दुसऱ्या गुरूंना हां, हां, मानतात हां. ना, म्हणून म्हणतात की नाही, नकोय गुरु असू घ्यायला. देत. जेव्हा शाळेत शिकत बरं. असतो तेव्हा पहिलीच्या वर्गासाठी एक गुरु, दुसरे ते दुसरा गुरु. मग तिसरीच्या वर्गासाठी नवे गुरु असतात की नाही? होय. गुरु तर बदलणारच. गुरूंना सोडून नाही द्यायचं. आपल्याला आत्म्याची ओळख करून घ्यायची. आत्म्याची ओळख नसल्यामुळे गुरुची ओळखही होत नाही. कारण गुरूंनाही आत्म्याची ओळख नाही आहे. हे गुरु व्यवहारातले आहेत. हे शाळेतले शिक्षक वेगळे आहेत. संसार व्यवहारातले गुरु वेगळे आहेत. पण आत्म्यासाठी गुरूंची गरजच नाही. आत्म्यासाठी ज्ञानींची गरज आहे. आणि ज्ञानी गुरु नसतात. ते म्हणतात की मी सुद्धा आत्म्यात राहतो, तुम्हालाही आत्म्यात स्थिर करून देतो. मग कोण कोणाचा गुरु, कोण कोणाचा शिष्य? इथे गुरु शिष्याचा व्यवहारच होत नाही. आपण आपल्या आत्म्याला ओळखा. आत्माच स्वतःचा गुरु बनणार आहे. बाहेरच्या गुरुची गरजच भासणार नाही. म्हणजे गुरु जे व्यवहारात आहेत ते राहू द्या, त्यांना सोडायचं नाही आहे. हे ज्ञान तर स्वतःला ओळखण्यासाठी आहे, नाही का? होय. हे बघा, तुम्ही म्हणता मी फुलकुमारी आहे, म्हणजे शरीराला नाव दिलं गेलं आहे. फुलकुमारीचेही गुरु असतील, पण आत्म्याचा गुरु नाही आहे कोणी. तो होय. आत्मा आहे. फुलकुमारी हे व्यावहारिक स्वरूप आहे. आपण कोण आहोत ते ओळखलं तर ती ओळख करून देण्यासाठी गुरूंची गरज नाही. हे गुरु तर व्यवहारासाठी चांगले आहेत. हे चांगलं आहे, वाईट आहे असं नका करू, एवढं करा आणि ही क्रिया करा, मंत्र करा, पाठ करा, शांतता लाभेल. पण होय. आत्म्याचं ज्ञान ते प्राप्त करण्यासाठी गुरूंपेक्षा ज्ञानींची गरज आहे. आणि त्या ज्ञानाच्या गोष्टी इथे मिळतात. होय. हां, म्हणजे कोणत्याही ते गुरु असू दे संसारामध्ये, यात काही बदल नाही करायचा. पण आत्म्याचं ज्ञान तुम्ही घेऊ शकता. हं? होय. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मी उडीसाहून दिलीप प्रधान. बोला. माझा प्रश्न असा आहे की मानवी शरीरात सर्वात अमूल्य अशी कोणती गोष्ट आहे? हाच माझा प्रश्न आहे. त्यातली अमूल्य अशी गोष्ट निघून गेली तर माणसाच्या शरीराचं काय करतात? पूजा करतात का? का अग्निदहन करतात? मला माहित नाही म्हणूनच विचारतोय. माहीत नाही, सगळ्यांना माहिती आहे. आत्मा निघून गेला हं. की शरीर जाळून टाकतात किंवा गाडवून टाकतात. म्हणजे आत्मा हीच सगळ्यात अमूल्य गोष्ट आहे. त्याचीच ओळख नाही. हं. त्याची ओळख करून घेणं हेच जीवनाचं ध्येय आहे. बघा, आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे? तर मी स्वयं कोण आहे त्याची ओळख करून घेणं. हं. आणि ते प्राप्त झालं तर संसार ही विनाशी गोष्ट आहे. साऱ्या विनाशी गोष्टी आहेत. विनाशी गोष्टींचं मूल्य जास्त का विनाशी गोष्टींचं मूल्य जास्त आहे? हं. जे अविनाशी तत्व आहे आत्म्याचं, त्याची ओळख करून घ्या. ते अमूल्यापेक्षाही मौल्यवान आहे. आणि हे विनाशी, टेम्पररी, त्याची किंमत जास्त नाही आहे. ते विनाशीच आहेत. समजतंय का आता तुम्हाला? हां. जय सच्चिदानंद जय महाराज. सच्चिदानंद. इंदिराबेन त्रिवेदी. जय सच्चिदानंद. त्यात लिहिलं आहे. हा, नवऱ्या बायकोचे हिशोब फारच किचकट स्टिक फाईल आहे. पण सहन करायचं नाही, त्यावर उत्तर शोधायचं आहे. मी 25 लाख घेतले तर दर प्रत्येक वर्षी 1 लाख 5,000 25,000 लाख रुपये घेऊन जात असेल तर जाऊ द्या. आपलं कर्ज कमी होत आहे असं समजायचं. सहन करायचं नाही आहे. माझे पैसे घेऊन गेले, मी चालवून घेतलं, काय करायचं, भांडण का करायचं? अहो, आपण पैसे घेतलेत, मग फुकट का मागेल तो? म्हणजे आपण रागद्वेष केले, त्याचा हिशोब पूर्ण होतो आहे. म्हणून हिशोब आता समता भावनेने पूर्ण करा. निमित्ताला निर्दोष पहा, आपला हिशोब पूर्ण होतो आहे. समजून हिशोब तो पूर्ण करा. समजलं आता हे तुम्हाला? आणि बुद्धी आपले दोष दाखवत असेल तर प्रतिक्रमण करायचं की नाही, त्यांचा दोष नाही आहे, आपलाच हिशोब आहे. आता नवीन हिशोब सुधारा. आता पुढच्या जन्मी यापेक्षा अधिक चांगला नवरा मिळो, चांगली पैसेवाली फॅमिली मिळू दे. तेच हवंय ना आता दुसऱ्या अवतारात? नाही. हं? नाही. आता नकोच. मग काय हवंय? आता सरळ मोक्षच हवाय. हां, हे बघा, संसार मागितला म्हणून संसार मिळाला. पण आपल्याला काय माहिती होतं बाबा, नवऱ्याबरोबर बाय वन गेट वन फ्री येतं ना. म्हणजे बाय वन गेट वन 500 फ्री. विचारात आहे ना की माझी नणंद आहे, चुलत सासू, माझे सासू, आते सासू, मामी सासू, किती सासू आहे त्या सगळ्या. मुलगा आला की सून आली, सुनेबरोबर तिचे आई वडील येतील, किती नाती वाढतात.
एक नवरा करायला गेला किती संसार वाढला बघा. आता मोक्ष हवाय तर मग निश्चय करा आणि ही कर्म जी आहेत ती पूर्ण करा समता भावनेने. नवी कर्म बंधन होणार नाही अशी जागृती ठेवा. समजतंय आता हे? हा, फाईलचा समभावाने निकाल करा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.